नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे MBBSचे 8 गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहेत, नव्याने सुरुवात होणार आहे. तर त्या 8 कॉलेजमध्ये किती सीट ह्या अवेलेबल होतील, म्हणजे किती सीट वाढतील कॅटेगरी वाईज, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर दिनांक 30 सप्टेंबरला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय श्री प्रतापरावजी जाधव यांनी एक न्यूज दिली की 8 कॉलेज नवीन येण्याची शक्यता आहे, म्हणजे जवळपास आलेले निश्चित आहे. तर त्या 8पैकी बुलढाणा, हिंगोली, भंडारा, अमरावती, अंबरनाथ, जालना, वाशिम आणि गडचिरोली. आणि त्याचीच एक शाश्वती म्हणून आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी 12:30 वाजता एक CET सेलवर नोटीस आली की नवीन कॉलेज येण्यामुळे जो काल आपला रिझल्ट लागणार होता MBBS कॅप 2चा, तो आज संध्याकाळी 6 वाजता लागणार आहे. तर हे जे 8 कॉलेज आहेत, तर हे 8 कॉलेज तुम्हाला कॅप 3मध्ये मिळतील. मग आता त्याच्यामध्ये सीट किती वाढतील त्याची माहिती बघू आपण. जर एका कॉलेजमध्ये 100 इंटेक असेल, म्हणजे 100 सीट असेल, तर कॅटेगरी वाईज कोणाला किती बेनिफिट होईल. तर 100 सीट जर असतील तर 15 सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील, म्हणजे उरल्या 85. 5 सीट ह्या डिफेन्समध्ये जातील, D1, D2 आणि D3, म्हणजे 80 उरल्या. आता 80पैकी 8 सीट ह्या रिझर्वेशनसाठी जातील, म्हणजेच जे हँडिकॅप असतील, ऑर्फन असतील, हिली एरियाज वगैरे या कॅटेगरीमध्ये किती सीट जातील, 8. तर राहिल्या 72. आता या 72 सीटामध्ये SCचे किती, NTचे किती, VCचे किती, OBCचे किती, तर याचा रेशो आपण बघू. जर 100 कॅपॅसिटी जर असेल एका कॉलेजमध्ये, तर SC कॅटेगरीसाठी त्याचा रेशो असतो 6:3, म्हणजे 6 मुलं आणि 3 मुली. त्यानंतर STचा रेशो असतो 6:4, म्हणजे 6 मुलं येतील आणि 4 मुली. त्यानंतर VC कॅटेगरी 3, NT1 3, NT2 3, NT3 1. OBC कॅटेगरीचा रेशो असतो 10:5, म्हणजे 10 मुलं 5 मुली. त्यानंतर SCBCचा कोटा 10% म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 7 जागा येतील, म्हणजे 5 मुलांसाठी आणि 2 मुलींसाठी. त्यानंतर EWS 6:2. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी 13:5, म्हणजे 13 मुलं आणि 5 मुली. आता ह्या प्रत्येकी 8 कॉलेजमध्ये 100 सीट जर आल्या, तर ओपन कॅटेगरीची मुलं 13 आणि मुली 5, तर ते 13 म्हणजे 8 आणि 5 एका कॉलेजमध्ये 8 कॉलेज, 8 म्हणजे 40 असे सीट तुम्ही घरीच कॅल्क्युलेशन करू शकता. आणि यामध्ये जे डिफेन्स असतो D1, D2 आणि D3, त्यांच्यासाठी 5 सीटा राखीव असतात. 15 सीटा ह्या ऑल इंडियासाठी असतात आणि 8 सीटा ह्या वेगळे कॅटेगरी रिझर्वेशन, म्हणजे ते आत्ता बोललो हँडिकॅप, हिली एरियाज, ऑर्फन या मुलांसाठी असतात. म्हणजे जनरल जे मुलं असतील, जनरल म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसेल, म्हणजे हँडिकॅप नसतील, हिली एरिया नसतील, सिम्पल कास्ट वाईज, तर त्यासाठी एकूण एका कॉलेजमध्ये 72 सीटा असतात. त्यापैकी आपण बघितलंच आहे. तर नव्यानंच 3rd राऊंडमध्ये हे कॉलेज येऊन जातील. आय होप की काही कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहेच. तुम्ही ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. धन्यवाद.